नमस्कार विदर्भ. मी बाबाराव मस्के. आज चंद्रपूर बसस्टँडवर आजची तारीख 30 तारीख. आज मी चंद्रपूरच्या बसस्टँडवर एस टीमध्ये बसून आहो. मी इथून गडचांदूरला निघत आहे. परंतु आज इथला चंद्रपूरचा तापमान हा जगात सर्वात जास्त तापमान मला वाटून राहिला आहे. कारण मागील 50 वर्षा पहिले मी लहानपणी पेपर वाचत होतो, लोकमत वगैरे वगैरे, नवभारत वगैरे. त्या नवभारत पेपर आणखी नवभारत आणखी लोकमत पेपरमध्ये दररोजचा तापमान हा 50 वर्षा पहिले म्हणजे 48-47 होता, लिहून येत होता मोठ्या अक्षरामध्ये. 48-47चा तापमान या दिवशी म्हणजे मे महिन्याच्या पहिल्या दिवशी अगर लिहून येत होतं. परंतु आता 50 वर्षानंतर जे आम्ही लहानपणी गिल्ली दंडी पतंगा उडत होतो आम्ही भर उन्हाळ्यामध्ये, उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्यानंतर. परंतु आता अशी परिस्थिती आहे का कोणताच मुलगा पण या मनुष्य पण भर 3 वाजता 2:30 वाजता या 4 वाजता निघू शकत नाही. तो भर उन्हामध्ये खेळू शकत नाही, निघू शकत नाही. आज अशी परिस्थिती आली आहे. पण तापमान किती दाखवतात कलेक्टर ऑफिसमधून? तापमान चंद्रपूरचा रोज न्यूजमध्ये टाकतात का आजचा तापमान हा जगातला सगळ्यात जास्त तापमान आहे. तापमान आहे 45, 46, 44. याच्यावर तर वाढतच नाही. म्हणजे आज 50 वर्षा पहिले आम्ही मुलं खेळत होतो उन्हाळ्यामध्ये भर दिवसा उन्हाळ्याच्या सुट्ट्यामध्ये. परंतु आज कोणीच रस्त्यानं पूर्ण ओसाड होऊन राहिला, पूर्ण मार्केट ओसाड होऊन राहिला. पण तापमान किती आहे? 46. म्हणजे ते त्या काळात 50 वर्षा पहिले 48-46 तापमान दाखवत होतं ना. आज 50 वर्षानंतर विदर्भाचं तापमान या चंद्रपूरचं तापमान हा 46 या 43-50 दाखवून राहिलं. म्हणजे 43-46 दाखवत आहे. हे असं फ्रॉड आम्हाला का बरं सरकार करून राहिली आमच्यावर? काहीतरी याच्यामध्ये विदर्भाच्या लोकांचा नुकसानीचा या सौदा आहे. इथल्या जमिनीमध्ये पाणी देत नाही. आज पश्चिम महाराष्ट्रामध्ये 1800च्या वरतं डॅम आहे. पश्चिम महाराष्ट्रामध्ये 1800च्या वरतं डॅम आहे ना. आमच्या विदर्भामध्ये फक्त 170 डॅम आहे. जर आमच्याकडे 1500 डॅम बनले या 1000 डॅम बनले तर आम्ही आज पुण्यासारखा, पश्चिम महाराष्ट्रासारखा, नाशिकसारखा म्हणजे वातावरणामध्ये आम्ही राहू शकतो. तिथलं वातावरण आज लोक घोंगडी ओढून रात्री झोपतात बाहेर. आम्ही भर रात्री कपडे काढून आम्ही शेतावर झोपतो या घरावर झोपतो. म्हणजे अशी परिस्थिती आली आहे. हे आमच्या नेत्यामुळे आली आहे. आमचे जे आमदार खासदार झाले आहे त्या लोकांमुळे झाला आहे. आज विदर्भ राज्य झाला असता तर आम्ही खूप पाण्यानं म्हणजे इथल्या शेतकऱ्यांना बिलकुल सोयी उपलब्ध करून दिली असते. आणखी डबल फसल वगैरे लावली असती. इथं जेवढ्या फॅक्टऱ्या आणून राहिल्या पूर्ण सरकार या विदर्भामध्ये, त्या फॅक्टरीच्या तापमानानं त्या बॉयलर भट्ट्यामुळे आमचा विदर्भ हा तापून राहिला आहे. याला दोषी आमचे आमदार खासदार आहे. आमचा जो देवेंद्र फडणवीस आहे, सुधीर मुनगंटीवार असे लोक सगळ्यात जास्त कारणीभूत आहे. आज विदर्भाचे वाली आहे म्हणतात ते. आज विदर्भाच्या लोकांना मारणारे वाली आहे ते. म्हणून कृपया मी संपूर्ण विदर्भाच्या लोकांना आग्रहात विनंती करतो का येणाऱ्या 2-4 म्हणजे वर्षामध्ये आपण आपलं तापमान खाली नेलं पाहिजे. याची जबाबदारी सगळ्या लोकांनी घेतली पाहिजे. सगळ्या लोकांनी आता सरकारला विटीस धरावं. इथल्या आमदारांना खासदारांना विटीस धरून त्यांना डॅम करायला लावायचा. जेवढे तुम्ही डॅम कराल, तुमच्या हर तालुक्यामध्ये एक डॅम झाला तर म्हणजे तापमानाचा खूपच म्हणजे ग्राफ नीचे खाली पडेल. ही व्यवस्था आपण सगळ्या लोकांनी करावी. कारण जीवनामध्ये आपला म्हणजे आता आपला जीवन हा आता 10-12 वर्ष राहिला आहे असं वाटते सगळ्या लोकांना. एवढी तापमान आता ह्या टाईमला असतं तर 10 वर्षांचं कसं होईल? आज लहान मुलांचा बिलकुल किडण्या खराब होऊन राहिल्या, त्यांना शुगर होऊन राहिला, त्यांचे डोळे जाऊन राहिले, त्यांचे केस पिकून राहिले. हे सगळे कोणामुळे? हे सगळ्या आपल्या नेत्यामुळे आणि आपल्या सरकारच्या निर्लज्जपणे. म्हणून आपण पश्चिम महाराष्ट्रासारखे आमदार इथे घडवायला पाहिजे. आज पश्चिम महाराष्ट्राचे आमदार खासदार कसे आहे आणि आपले झाले कसे खराब नीच कमीने झाले आहे. त्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीच्या दावेखाली त्याच्या दावणीला बांधून गेले सगळे आमदार. आमदार खासदार काही बी नाही, म्हणजे बिलकुल जनतेकडे लक्षच नाही कोणत्या आमदार खासदाराचा. म्हणून कृपया करून 2.5 कोटी जनतेला माझं आव्हान आहे का आपण लोक उठा, तुम्ही उठा. त्यांना न्या काय तापमान कावे. आज शेतातले झाडं मरून राहिले. धान म्हणजे गायबच झाला. कापूस पण गायब झाला. केळी पण गायब झाल्या, पपई गायब झाल्या. इकडे सोयाबीन. म्हणजे या तापमानानं पूर्ण पीक पाण्यावर बी म्हणजे परिणाम होऊन राहिला आहे. म्हणजे जबाबदारी तुम्ही लोकांनी घ्यावी. लवकरात लवकर सरकारला विटीस धरून आपल्या एरियामध्ये 15-20 डॅम म्हणजे
कमीत कमी 1500 डॅम 1000 डॅम तरी झाले पाहिजे, याची व्यवस्था करावं. आणि जो गोसीखुर्द प्रकल्प आहे ते मागील 50 वर्षापासून त्याची म्हणजे बनवायची तयारी चालूच आहे. तो कशाला या जीवनात बनते का नाही मला म्हणजे डाऊटच वाटत आहे. म्हणजे असे निर्लज्ज आमदार खासदार आपल्या इथं होऊन गेले आहे आणि होत आहे. त्याला जबाबदार आपण सगळे जनता आहोत. म्हणून सगळ्या जनतांनी आता उठाव आणि आपल्या कामाला लागावं. जय विदर्भ, जय विदर्भ, जय विदर्भ.